नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. यश आणि अरुंधती दोघंही आता रेस्टॉरंटकडे जायला निघालेले असतात. अरुंधती आता दाराची कडी लावते आणि त्याच वेळी ती निशाला कॉल करते. निशाला कॉल करून ती विचारते की काय ग, अभि आलाय का तिकडे. त्यावर निशा सांगते की हो, अभि सर आलेत. आणि मग अरुंधती फोन ठेवते. यशला सांगते की अभि तिकडे पोहोचलाय बरं का. आणि यश, खरं तर अभि जेव्हापासून कामावर येतोय ना तेव्हापासून मला काही चिंताच नाही. आता फूड क्रिटिककडे तो नीट लक्ष घालेल. यश म्हणतो की आई, अभि असल्यावर तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही. इकडे अभि हा रेस्टॉरंटमध्ये असतो आणि स्टाफवर तो आवाज चढवून बोलत असतो आणि प्रत्येकाला तो म्हणत असतो की काय इथे तुम्हाला कळत नाहीये का, कोणाची ड्युटी होती टेबल साफ करण्याची, इथे टेबल क्लॉथ नाही आहेत का, मला सगळं काही नीट अरेंज असलेलं पाहिजे. त्या मिहिरने वाटतं तुम्हाला काही शिकवलं नाहीये. तेव्हा स्टाफ अगदी गपगुमान मान खाली घालून उभा असतो. अशोक हा निशाला म्हणत असतो की हा कोण आहे आपल्यावर आवाज चढवणारा, उगाचच अरुंधती मॅडमचा मुलगा आहे म्हणून ऐकून घ्यावं लागतंय, नाहीतर याला तर मी एका मिनिटाच्या आत बाहेर काढलं असतं. निशा म्हणते की जाऊ दे अशोक, शांत हो. अभि सगळ्यांना म्हणत असतो की आणि किती धूळ आहे इकडे. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही जर मला इथे चांगलं काम करताना दिसले नाही ना तर मात्र मी तुमच्या पेमेंटमधून एका दिवसाचं पेमेंट कट करून टाकेल. आणि मी हे सिरियसली बोलतोय हा. तेव्हा दीपक हा निशाला म्हणत असतो की हा कोण समजतो ग स्वतःला आणि आपल्याशी असं कसं काय बोलू शकतो हा. तेव्हा निशा म्हणते की जाऊ दे दीपक, आपण फक्त आपलं काम करायचं आणि तो अरुंधती मॅडमचा मुलगा आहे. तुला माहिती आहे ना काल अभि सर माझ्याशी कसं वागले, तरी सुद्धा अरुंधती मॅडमने त्याची नाही तर माझी बाजू घेतली. अरुंधती मॅडमने त्या कस्टमरला हकलून सुद्धा दिलं. त्याचवेळी अभिचं लक्ष जातं की निशा आणि दीपक एकमेकांशी बोलत असतात. त्यामुळे अभि त्यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय लक्ष कुठे तुमचं, इथे काय मी प्रवचन द्यायला आलोय. तेव्हा निशा म्हणते की सॉरी सर. अभि म्हणतो की सॉरी काय सॉरी, इथे काय मी प्रवचन द्यायला आलोय. अभि अशोकला ओरडत असतो. अशोकला तो म्हणत असतो की आणि हा मी जेव्हापासून इथं आलोय तेव्हापासून फुकटचा पगार घेतोय, धंदे तर हा अजिबात करत नाही. आणि अशोकला तो म्हणत असतो की काय रे, हे काय तुझ्या बापाचं रेस्टॉरंट आहे. तेव्हा अशोक चिडतो आणि अभिला म्हणतो की सर, माझ्या बापावर जायचं नाही. अभि आणि अशोकची चांगलीच हातापाई होते. अभि आणि अशोक एकमेकांमध्ये मारामारी करत असतात. त्याचवेळी दीपक धावून जातो आणि त्या दोघांनाही सोडवतो. दीपक आता अशोकला आवरत असतो. अभि म्हणतो की कोण आहे रे तू, कोण आहेस तू, माझ्याशी काय बरोबरी करतोयस, आणि तू फक्त इथला एक नोकर आहे, परंतु तुला माहितीये का मी कोण आहे, मी इथला मालक आहे. तेव्हा अशोक म्हणतो की मिहिर सर मध्ये येता म्हणून, नाही तर मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की तुम्ही कोण आहात ते. आणि अरुंधती मॅडमने तर आम्हाला केव्हाच इथे बोलावून ठेवलंय, स्वतः तर अजून आले नाहीये तिथे, आणि आमच्यावर ओरडायचं नाही आधीच सांगून ठेवतोय. दीपक म्हणतो की जाऊ देत ना, आपल्या रेस्टॉरंटसाठी आपण हे सगळं करतोय ना अशोक. अशोक म्हणतो की रेस्टॉरंट असेल तुमचं, मला नको हे रेस्टॉरंट. जर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू. तर इकडे अरुंधती आणि यश जेव्हा रस्त्याने चाललेले असतात तेव्हा एका काकांची गाडी मध्ये येते आणि धडकते. खरं तर ते काका येऊन यशला धडकलेले असतात. काका आता गाडीच्या खाली उतरतात आणि यशलाच बोलायला सुरुवात करतात आणि म्हणतात की काय रे, तुला दिसत नाहीये का, असा कसा गाडी चालवतो. यश म्हणतो की अहो तुम्हीच तर माझ्या अंगावर आले. काका म्हणतात की काय चाललंय तुझं आणि किती हा बेफिकीरपणा, तुला कळतं का कशी गाडी चालवायची ते. यश म्हणतो की हे बघा काका, मला खरंच खूप उशीर झालाय, आम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. काका म्हणतात की अरे काय बोलतोयस तू, तुझ्यामुळे जर आज ऍक्सिडेंट झाला असता तर काय झालं असतं, आणि एवढी कसली घाई लागली आहे तुला. अरुंधती म्हणते की सर, आय एम सो सॉरी. हे बघा आमचं चुकलं वाटलं असतं, परंतु प्लीज आम्हाला जाऊ द्या, आता आम्हाला खूप गरज आहे जाण्याची. यश म्हणतो की आई अगं आपली काही चूकच नाहीये, आपल्यामुळे ऍक्सिडेंट झालाच नसता. ऍक्सिडेंट तर यांच्यापासून झाला, ऍक्सिडेंट तर खरं तर यांच्यामुळे झाला असता. तेव्हा ते काका म्हणतात की बघा बघा कसा वर तोंड करून बोलतोय हा तुमचा मुलगा, त्याला मोठ्यांच्या वयांचा काही सन्मान वगैरे आहे की नाही. तर यश म्हणत असतो की हो काका, रस्त्यावर काय तुम्ही मानपान बघताय, हे बघा आमचा ह्या ऍक्सिडेंटशी काही संबंध नाहीये. धती यशला म्हणत असते की यश अरे तू का ताणवतोय, सॉरी म्हणानी सोडून दे. आता तर मी सॉरीवर अजिबात सोडवणार नाही. जोपर्यंत इथे पोलीस येत नाही आणि जोपर्यंत हे सगळे सोडवत नाही तोपर्यंत आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अरुंधती म्हणते की हो आता पोलीस वगैरे कशाला. यश म्हणत असतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसांना बोलावून घ्या, मी माझ्या आईला सोडव, मग मी पुन्हा इथे येतो, मग बघूयात आपण पोलिसांचं काय प्रकरण येतंय, पण प्लीज आता आम्हाला जाऊ द्या. तेव्हा ते काका म्हणत असतात की तुला काय मी वेडा वाटलो का, मला माहिती आहे ना की तू इथून पळून निघून जाशील म्हणून. अरुंधती यशला म्हणत असते की यश अरे जाऊ देत ना आता. यश अरुंधतीला म्हणतो की आई तू एक काम कर, हा भांडखोर माणूस काय आता ऐकायचा नाहीये, तू इथून जा बरं निघून.
काका म्हणतात की काय मी आणि भांडखोर, थांब थांब तुला आता बघतोच मी. त्या काकांनी आता पोलिसांना फोन लावलेला असतो. यश अरुंधतीला समजावत असतो की आई अगं तू प्लीज आता जा, कारण फूड क्रिटिक नाहीतर तुझ्या आधी येऊन बसतील तिथे. अरुंधती यशला पुन्हा विचारते की यश तू खरंच एकटा थांबशील ना इथे, आणि प्लीज जास्त काही वाढवा करून घेऊ नकोस. तेव्हा यश म्हणतो की नाही आई तू काळजी करू नको, तू जा बरं पहिल्यांदा रेस्टॉरंटकडे, कारण तुझी तिथे खूप गरज आहे आता. मग अरुंधती आता रिक्षाने रेस्टॉरंटकडे जायला निघालेली असते. इकडे आभी अशोकवर ओरडतच असतो आणि अशोकला तो म्हणत असतो की निघ तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यातच मॅनेजर तिथे येतात आणि अशोकची आणि आभीची हातापायी ते थांबवत असतात. आभीला ते म्हणतात की सर प्लीज आता तुमचा हा वाद थांबवा, कारण फूड क्रिटिकच्या मॅडम आता इथे आल्यात. ते बघून आता दोघंही बाजूला होतात. आभी आता त्या मॅडमला तिथे बसवतो आणि लगेचच अरुंधतीला कॉल करतो. अरुंधतीला तो विचारतो की अगं आई कुठेस तू? अगं त्या मॅडम आल्या सुद्धा इथे, मी करतोय सगळं मॅनेज, परंतु त्या तुझ्याबद्दल विचारताय अगं. अरुंधती म्हणते की हो आभी मी आलेच. तेव्हा आभी म्हणतो की हो आई तू लवकर ये, नाहीतर आपल्यावर बॅड इम्प्रेशन पडेल. तर तुला माहिती आहे ना की यांच्या रिव्ह्यूचा आपल्या रेस्टॉरंटवर काय परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्लीज तू लवकर ये. अरुंधती म्हणते की हो आभी मी रेस्टॉरंटच्या बाहेरच आहे, मी लगेचच आले. तर आभी आता त्या मॅडमला ड्रिंक सर्व करत असतो. त्या मॅडम म्हणत असतात की परंतु अहो अरुंधती मॅडम कुठे? मी म्हणतो की हो येईलच आई इतक्यात. त्याच वेळी अरुंधती तिथे येते आणि म्हणते की माफ करा मला यायला जरा उशीर झाला, आणि मी अरुंधती केळकर. तेव्हा मिहिका सांगते की मी मिहिका, मी फूड ब्लॉग. अरुंधती म्हणते की हो मी तुमचे लेख वाचलेत. मिहिका म्हणते की अरे वा मग तर चांगलंच आहे, मी आज तुमच्या इथे छान अशा डिशेस खायला आले आणि लोक त्याचसाठीच इथे येतात असं मला कळलंय. तेव्हा अरुंधती म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, आणि आज आम्ही तुम्हाला आमच्या रेस्टॉरंटच्या खास गोष्टी खायला देणार आहेत. का म्हणते की शुअर मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला सुद्धा खूप आवडेल, तुम्ही एवढी मोठी स्पर्धा जिंकलाय त्याबद्दल सुद्धा मला तुमच्याशी बोलायचंय. अरुंधती म्हणते की हो नक्कीच मला खूप आवडेल तुमच्याशी इंटरॅक्ट करायला, त्याआधी मी तुम्हाला माझ्या स्टाफची ओळख करून देते. अरुंधती निशाची ओळख करून देत म्हणते की ही निशा आहे, वयाने लहान आहे परंतु खूप कष्ट करते. हे आमचे मॅनेजर आहे, यांचा खूप वचक असतो, यांनी दिलेल्या वेळेत अगदी मलाही यावं लागतं. आणि हा अशोक, हा इथे असला की हा सगळं काही सांभाळतो, मग मला काही काळजीच नसते. आणि हा शेफ दीपक, याच्याबद्दल काय सांगायचं, याच्या हातची चव सगळ्यांना इथे खेचून आणते. त्यावर मिहिका म्हणते की खूप छान आहे तुमचा स्टाफ, परंतु त्याआधी आपण तुमचे फोटोज काढूयात का, म्हणजे मला माझ्या फूड ब्लॉगमध्ये टाकता येतील. मला ट्रॉफीसोबत सुद्धा तुमचे काही फोटोज काढायचेत. अरुंधतीचे आता ट्रॉफीसोबत फोटो घेतले जातात. सगळेजण खूप आनंदात असतात. तेव्हा आभी अरुंधतीला म्हणतो अगं आई ती सुद्धा एक ट्रॉफी घे ना, म्हणजे कसं दोन्ही ट्रॉफींसोबत तुला फोटो काढता येईल. तेव्हा अरुंधती म्हणते की हो चालेल. अरुंधती आता दुसऱ्या ट्रॉफीसोबत फोटो काढत असते. तेवढ्यातच एक मुलगी तिथे येते आणि तिचा धक्का अरुंधतीला लागतो. त्याचवेळी अरुंधतीच्या हातातून ती ट्रॉफी खाली पडते. त्यामुळे अरुंधतीला फार वाईट वाटतं, कारण ती ट्रॉफी तुटलेली आहे. ती मुलगी अरुंधतीला म्हणते की सॉरी मॅडम, परंतु वॉशरूम कुठे आहे? तेव्हा आभी म्हणतो की वरती आहे वॉशरूम. आता अरुंधती आणि आभी त्या मुलीला काही बोलूही शकत नसतात, कारण ती कस्टमर असते. मग ती मुलगी तिथून निघून गेल्यानंतर अरुंधतीला फार वाईट वाटत असतं. तुटलेल्या त्या ट्रॉफीकडे अरुंधती बघत असते. तर आभी अरुंधतीला म्हणत असतो की अगं आई काय केलंस तू, ट्रॉफी तर आता तुटली तुझी, आता तू कितीही जोडली तरी पुन्हा पहिल्यासारखी नाही होणार ग. अरुंधती म्हणते की काही नाही असू देत, आणि मग अरुंधती त्या तुटलेल्या ट्रॉफीसोबत सुद्धा फोटो क्लिक करते. मिहिका अरुंधतीला म्हणते की अरुंधती मॅडम आपण एक काम करूया, तुमचा इंटरव्ह्यू आपण नंतर घेऊयात, त्याआधी मला तुमच्या इथलं फूड टेस्ट करायला आवडेल. अरुंधती म्हणते की चालेल ना, मी सुद्धा तुम्हाला तेच म्हणणार होते, मला सांगा तुम्हाला काय खायला आवडेल. तेव्हा मिहिका म्हणते की काहीही चालेल, मला माहिती आहे की तुमच्या या रेस्टॉरंटमध्ये खूप छान अशा गोष्टी भेटतात. ही मिहिर सरांच्या रेसिपीज खूप छान असायच्या, आणि आता तुम्ही त्यांच्या पार्टनर झाल्या म्हटल्यावर तुमच्याही काही ओन रेसिपीज असतील. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुमची बेस्ट जी डिश असेल ती तुम्ही मला ट्राय करायला द्या. अरुंधती म्हणते की काही हरकत नाही, मिहिरने माझ्यावर खूप विश्वास टाकून मला हे रेस्टॉरंट चालवायला दिलंय, मी त्याला कधीही निराश करणार नाही. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येते. तर मिहिका मॅडम आता बसलेल्या असतात. त्याचवेळी एक कस्टमर सुद्धा तिथे आलेले असतात. मॅनेजर आता त्या कस्टमरला आदराने आतमध्ये घेतात, त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना काय हवं नको ते बघत असतात. तर मिहिका या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते आणि मिहिकाला समजतं की इथला स्टाफ किती चांगला आहे, की येथील लोकांची किती चांगली विचारपूस करतो, कोणाला काय हवंय नको आहे सगळं बघितलं जातंय, आणि कस्टमर सोबत इथल्या स्टाफचं खूपच चांगलं बिहेवियर आहे.
इकडे निशा अरुंधतीला म्हणत असते की मॅडम मला तर खूप टेन्शन आले हो, कारण मिहिका मॅडम आज आपल्याला ग्रेड देणार आहे. अरुंधती म्हणते की सेम, अगं मलाही तशीच भीती वाटते. म्हणजे शाळेत असताना आपल्याला भीती वाटायची बघ, की परीक्षा असल्यावर मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहायची, कारण कमी मार्क नाही मिळो म्हणून. आज तसंच काहीतरी होतंय. सगळं काही झालंय, सगळी तयारी झाली आहे, तरी सुद्धा काळजी वाटते. तेव्हा निशा म्हणते की नाही मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थितच होईल. मला माहिती आहे की तुम्ही बनवलेली डिश त्यांना नक्कीच आवडेल. अरुंधती जेव्हा जेवण बनवत असते त्यावेळी तिथे आभी येतो आणि आभी इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा अरुंधती आभीला म्हणते की काय रे, तू काय इकडे तिकडे बघतोय, तू जा ना, मिहिका मॅडमला काय हवंय नकोय ते बघ, इकडे काय बघत बसलाय. तेव्हा आभी म्हणतो की ठीक आहे. आता आभी तिथून उठून निघून जातो. निशा तिथे ते अरुंधतीला विचारते, अरुंधती मॅडम आज आपण काय बनवणार आहोत. अरुंधती सांगते की मी आज आशुतोषच्या आवडीचे पदार्थ बनवणार आहे. त्यांना खूप माझ्या हातचं जेवण आवडायचं. ते मला नेहमी म्हणायचे की अरुंधती, अगं तू जर हॉटेल जर काढलंस ना तर हॉटेलच्या पुढे अगदी रांगा लागतील तुझ्या हातचं जेवायला. त्यांना असं वाटायचं की माझ्यासारखं जेवण कोणीच बनवत नाही. निशा म्हणते की मग अरुंधती मॅडम तुम्ही छानच बनवता आणि मला असं वाटतं की मिहिका मॅडमसुद्धा तुमच्या हातचं जेवण खाऊन आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देतील. अरुंधती म्हणते की तसं जर झालं तर आपल्या रेस्टॉरंटचं नाव अजूनच मोठं होईल आणि मिहीर तर किती खुश होईल. तसंही या रेस्टॉरंटच्या बाबतीत तो फार हळवाय अगं. माझ्या फोनची अगदी डोळे लावून वाट बघत असेल तो. बरं ईशा, काल सगळं किचन धुवून वगैरे घेतलंय ना, एकही केस चालणार नाही हा मला. निशा म्हणते की हो मॅडम माहिती आहे मला, काल आम्ही सगळ्यांनी मिळून किचन साफ केलंय. निशा म्हणते की आपलं किचन हे नेहमी स्वच्छ असतं, तुम्ही काही काळजी करू नका. अरुंधती म्हणते की बरं ठीक आहे, मला ही कोथिंबीर निवडून दे. तर इकडे संजना फारच टेन्शनमध्ये असते. घरामध्ये ती येरझरे घालत असते, कारण अजून तिला अभिचा कॉल आलेला नसतो. त्याचवेळी अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो की काय गं, फेऱ्या का मारतेस. तेव्हा संजना म्हणते की काही नाही, मी जरा रेस्टलेस झाले होते त्यामुळे फेऱ्या मारते. अनिरुद्ध म्हणतो की नाही, मला माहिती आहे, मी तुझा चेहरा चांगलाच ओळखतो, नक्कीच दुसरं काहीतरी कारण आहे. मला खरं खरं सांग, काय आहे तुझ्या मनात, दुसरं काही प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे का आता. संजना हे बघ, मी पुन्हा एकदा तुला वॉर्न करतोय, पुन्हा परत काही घोळ घालू नकोस. संजना, अगं खूप मुश्किलीने आपण पुन्हा या घरामध्ये आलोय. पुन्हा जर आपल्याला या घराबाहेर जाण्याची वेळ आली ना तर मात्र आपल्याला कोणीही पुन्हा या घरामध्ये घेणार नाही. कळतंय का तुला काही. अगं प्लीज संजना, आय रिक्वेस्ट यू. आधीच आपली सगळ्यांपुढे लाज गेली, आता उरली सुरली ती इज्जत तरी राहू दे. संजना म्हणते की अरे यार, मी काहीच करत नाहीये, तू उगाचच कशाला मला बोलतोयस. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की तुला माझा मित्र माहिती आहे का वीरेन. अगं तो त्याच्या मुलाकडे गेलाय आणि त्याच्या मुलाचं लंडनमध्ये एक हॉस्पिटल आहे. असा विचार करत होतो की आभीविषयी त्या वीरेनशी बोलावं आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये आभीचं काही काम होतंय का काय ते बघावं. संजना म्हणते की कर, तुला काय करायचंय ते कर, तुझ्या मुलांच्या बाबतीत मी अजिबात काही बोलणार नाही. आभी म्हणतो की का, तुला माझ्या मुलांची साईड का नाही घ्यायची. काल तर तू आभीची साईड घेऊन बोलत होती ना सगळ्यांशी, आणि अरुंधतीच्या हाताखाली काम करायला तू पाठवायला तयार होतीस त्याला. खरं तर मी सुद्धा शॉक होतो की तू अरुंधतीच्या हाताखाली अभिला काम करायला सांगितलंस. संजना म्हणते की अरे यार, तू मला काय बोलतोयस, त्याचा निर्णय होता तो. अनिरुद्ध म्हणतो की माहीत नाही मला तू असं का केलंस ते, परंतु अभि एक हुशार मुलगा आहे आणि मला नाही वाटत की तिथे अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याने काम करावं. मला माहिती आहे की अरुंधती त्याला वेटर म्हणून तिथे राबवत असेल. आभीला काही कळत नाही, परंतु आपलं कर्तव्य नाही का त्याला सांगण्याचं. संजना म्हणते की अरे आपण कुठून सांगायचं, सध्या तो त्याच्या आईच्या प्रेमात आहे, आपण त्याला कुठून सांगायचं काही. हे बघा, अरुंधती कशी आहे ना हे तुम्ही मला विचारा. अरुंधती फक्त स्वीट टॉकर आहे, तिच्या मनात फक्त आणि फक्त कपटच आहे. स्वतः मात्र त्या रेस्टॉरंटची ओनर झाली आहे आणि स्वतःच्या मुलाला तिथं वेटर म्हणून काम करवते. अनिरुद्ध म्हणतो की खरंच ना, काही वेळा मला इतका राग येतो ना, पण आपण काही करू शकत नाही ना. दरवेळी लक कसं काय तिच्या बाजूने असतं तेच कळत नाही. संजना म्हणते की लक वगैरे काही नाही आहे, तिचं प्लॅनिंग बरोबर असतं. ती खूप हुशार आहे आणि खूप प्लॅनिंग बाज आहे. तिने तुझ्यासोबत 26 वर्ष काढली, खूप हुशार आहे ती. कारण का, तिला पैसा हवा होता. नंतर 26 वर्ष काढल्यानंतर तिने आरामात तुला डिवोर्स दिला. कारण का, तिला आशुतोष सोबत लग्न करायचं होतं. आशुतोषचा पैसा तिला हडपायचा होता. मला सांग, तिला काय गरज होती बरं लग्न करण्याची. इतर वेळी तर खूप नाकाने कांदे सोलत असते, मग राहिली असती एकटी तर काय झालं असतं. तिला फक्त कष्ट न करता पैसा हवा होता, जो की आशुतोषकडे भरपूर होता. आशुतोष म्हणजे अरुंधतीला लागलेली फक्त एक लॉटरी होती. म्हणून तर तिने आशुतोषच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातलं आणि मिलियनियर झाली.
तिला तिचं लाईफ लक्झरियस हवं असतं, तिला तिचं लाईफ सुखाने घालवायचं आहे आणि त्या सुखासाठी ती अगदी काहीही करायला तयार होऊ शकते. अनिरुद्ध म्हणतो की जाऊ दे ग, तिचं तिला काही करू दे, परंतु तिच्यामुळे मी मात्र माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लागू देणार नाही. मी माझ्या मुलाच्या आयुष्याचं करिअर असं बर्बाद होऊ देणार नाही. त्याने माझ्या मुलाचं करिअर नीट वळणावर आणेलच. संजना मनात विचार करू लागते की तिथं काय झालं असेल काय माहिती. ना मी धड हे मिहिकाला विचारू शकते ना अभि, ॲक्च्युली युजलेस अभिला. संजना अभिच्या फोनचीच वाट बघत असते. तर इकडे अरुंधतीची डिश आता बनवून झालेली असते, फक्त गार्निशिंग करण्याचं बाकी असतं. परंतु त्याचवेळी मिहीरचा कॉल आलेला असतो आणि मिहीरचा कॉल घेण्यासाठी अरुंधती जरा बाजूला आलेली असते. परंतु जाता जाता तिने स्टाफला सांगितलेलं असतं की गार्निशिंग कोणी करू नका, मी आल्यावर सगळं काही बघते. तर अरुंधती मिहीरला म्हणत असते की मिहीर अरे काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थितच चाललंय आणि मला माहिती आहे की ते आपल्या रेस्टॉरंटला चांगले स्टार देतील. अरुंधती मिहीर सोबत बोलत असते. त्याचवेळी तिथे अभि येतो. निशाला विचारतो की काय टाइमपास चाललाय, झालंय का नाही डिश बनवून. निशा म्हणते की झालंय सर, परंतु मॅडम बोलल्या की 2 मिनिटं थांबा, मी आल्यावर सर्व करा. मॅडम फोनवर बोलताय. अभि म्हणतो की मॅडम फोनवर बोलताय म्हणून काय झालं, तुम्हाला कळत नाहीये का, तुम्ही इथे उभे आहात ना. निशा म्हणते की अहो पण मॅडमनीच आम्हाला थांबायला सांगितलंय, कारण त्यांना डिश गार्निश करायच्या आहेत ना म्हणून. अभि म्हणतो की एक वेळ गार्निश नाही केलं तरीही चालेल, परंतु हे पदार्थ इथे बनवून ठेवलेत आणि ते जर गार पडले ना मग मात्र पदार्थांची वाट लागेल आणि मग नंतर पुन्हा जर गरम केले ना तर मात्र ते त्याची टेस्ट जाईल आणि मग मॅडम आपल्यालाच पुन्हा ओरडणार. निशा म्हणते की अहो सर पण तेव्हा अभि म्हणतो की मी म्हणतो तुम्ही कशाला तुमची अक्कल चालवताय, मी सांगितले ना तुम्हाला, तुम्ही नोकर आहात, मी मालक आहे, मी जे काही म्हणाल ते करायचं. एक काम करा, त्या मॅडमला सर्व करा. निशा म्हणते की सर प्लीज 2 मिनिट तरी थांबा. तेव्हा अभि म्हणतो की निशा तुला सांगितलेलं कळत नाही का. अभि म्हणतो की एक काम कर, तू वरचं सेक्शन सांभाळ बरं. निशा म्हणते की सर ठीक आहे मी जाते, परंतु मॅडम आल्याशिवाय तुम्ही हे सर्व करू नका. दीपक सुद्धा आता डिश जवळच उभा असतो. अभि त्याला म्हणतो की तू काय माझं तोंड बघत उभा राहिलाय, जा बरं इथून. अभि म्हणतो की हे काय आहे, सोलकढी आहे का. दीपक म्हणतो की हो. अभि म्हणतो की ही स्पेशालिटी आहे आपल्या रेस्टॉरंटची, कोणी तू बनवली आहे ना. दीपक म्हणतो की हो. अभि म्हणतो की चल मग घेऊन जाही. दीपक आता तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर अशोक तिथे उभा असतो. आता बाकीच्या डिश या न्यायच्या असतात. तेव्हा अभि आता अशोकला खुणावून सांगतो की जा तू ह्या डिश घेऊन जा. तर आता अशोक त्या डिश घेऊन जाणार असतो. तर अरुंधती मात्र फोनवर बोलण्यामध्ये बिझी असते आणि त्यावेळी ती मिहीरशी बोलत असते. अरुंधतीने सांगितलेलं असतं की मी आल्याशिवाय सर्व करू नका, परंतु अभिने मात्र काही ऐकलेलं नसतं आणि अरुंधती यायच्या आतच सगळं काही सर्व झालेलं असतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अरुंधतीने अभिला फोन करून सांगितलेलं असतं की पुढं नक्की तुला काय करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. अभि म्हणतो की हो. आता अरुंधती तिथे येते आणि ती मिहिकाला म्हणत असते की मॅडम ही आहे आमच्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी. मिहिका जेव्हा खात असते तेव्हा डिशमध्ये झुरळ असतं. ते बघून मिहिका उठते आणि म्हणते की छी, या डिशमध्ये तर झुरळ आहे, आता तर मी तुमची कंप्लेंटच करणार. असं म्हणून मिहिका तिथून निघून जाते. तर अरुंधती म्हणते की मॅडम अहो माझं ऐकून तरी घ्या. अरुंधतीला आता खूप राग आलेला असतो आणि स्टाफकडे बघून ती म्हणत असते की मला माहिती आहे की किचनमध्ये कोण कोण होतं ते, आणि हे जे प्रकरण झालंय ना ते यातल्याच कोणीतरी केलंय हेही मला माहिती आहे. असं म्हणून अरुंधती ही अभिकडे बघत असते आणि अभिकडे ती संशयाच्या नजरेने बघत असते. अभि मात्र खूप घाबरलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.